नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं तिथे सगळे हे झालं असतं. सगळेजण आता कन्यादान वगैरे होतं. सगळे लग्न पार पाडतात. आता सगळेजण जेवायला येतात आणि सगळेजण जेवायला बसतात. तर इकडं मंजू आणि सत्या पण तिकडे येतात आणि मंजू आणि सत्या तिथे आल्यावरती आता जी मंजू आहे ती भात वाढायला काढत असते. तेवढं तर तिकडं तिच्या हाताला चटका बसतो आणि ती आता लगेच ओरडायला लागते. ऐक गं, खूप चटका बसलाय सत्या. आणि आता लगेच तेवढा सत्या म्हणतो की काय झालं वाघमारे तुम्हाला आणि का ओरडता? काही लागलंय का तुम्हाला? अहो काय झालं? झटका बसलाय का? अहो वाघमारे काय झालं? असं सत्या पूर्ण घाबरून जातो आणि विचारतो. तेवढ्यात आता जी मंजू असते ती म्हणते की काही नाही सत्या, थोडा झटका बसलाय. तर आता सत्या लगेच इकडे तिकडे बघतो. तर आता तेवढा तिथे तो फुकत असतो. तेवढा तिथे आता अमृता आणि ते येतात. तेवढ्यात आता इकडं जी अमृता आहे ती म्हणते काय चाललं दाजी? तर ते म्हणते काही नाही, चटका बसला त्यांना ते बघतोय. तर आता इकडं लगेच जो सत्या असतो तो सत्या तिथे जिलेबी बघतो. तेवढ्यात आता अमृता म्हणते की सत्य दादाजी तुम्ही आता आहे ना मंजू दीदीला आहे ना जिलेबी खाऊ घाला तुम्ही आता. मी म्हणतोय तसं करा, असं ती म्हणते. आणि तिला तुम्ही आता जिलेबी खाऊ घाला, कारण की हो, तिला जिलेबी घाला तुम्ही फक्त. तिला खूप आवडते. तर आता लगेच ती म्हणते की "नाही, नाही, मला नको सत्या." तर आता लगेच "तू का खात नाही?" म्हणजे ती "हे बघ, जिलेबी कशी गोड असते, तसं तुझा चेहरा पण गोड होईल जिलेबी खाल्ल्यानंतर." असं म्हणते. आणि आता ते म्हणतात "काय खरंच?" तर ते म्हणते की "हो, खरंच तुझा चेहरा पण गोड होईल बघ तू खाऊन." तर आता एकमेकाला जिलेबी भरवा ना तुम्ही दोघं. तेवढं ते बलमा पण येतो. बलमा म्हणतो की "हो, खरंच एकमेकाला जिलेबी भरवा ना. एकमेकाला जिलेबी भरवा ना खरंच. खरंच खूप भारी होईल. जिलेबी भरवा एकमेकाला." तर आता सत्या म्हणतो की "नाही, आम्ही नाही भरवणार जिलेबी." "असं काय बोलताय बलमा?" तर ते म्हणतं की "नाही, नाही, जिलेबी भरवा लवकरच तुम्हाला पण जिलेबी होईल." असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की "नाही, नाही, असं काय करताय तुम्ही? काही पण नका बोलू." तर आता लगेच तेवढं आता लगेच इकडं जे सत्या आणि मंजू असतात, सत्या आणि मंजू आता लगेच सत्या आणि मंजू जे असतात, सत्या आणि मंजू एकमेकाला हे करतात, जिलेबी भरवतात. तेवढंच आता बलवंती ते बघतात. तर तिथे ते म्हणतात की "लवकर जा, तिकडे काही लागत असेल वाढा लवकर जाऊन." असं म्हणतात. तेवढ्यात आता लगेच इकडं जी महिला असते ती जेवत असते, साहेबांची बायको. आणि आता इकडं बलमा ते वाढायला जातो. तो बघतो, तो म्हणतो की "हे कोण आजीबाई आहे आणि इथं का बसल्या त्या?" तर आता लगेच सत्यान ते म्हणतात की "कोण नाही आहे?" बालासाहेब मंजू म्हणते की "अरे मीच बसवलं त्यांना जेवायला." "अरे मी म्हटलं की तिकडं बसू सर, बसा म्हटलं इथं. त्यांना खूप भूक लागली होती अरे, त्यामुळं बसवलं." तर आता लगेच सत्यान ते म्हणतात की "हो का?" मग आता मला म्हणतो की त्यांना तिकडे जाऊ पंक्तीला घेऊन. तर मंजू म्हणते की "हो जा मग घेऊन." आणि ते म्हणतो की "चला आजीबाई मी तुम्हाला पंक्तीला घेऊन जातो." आणि तो तिथून पंक्तीला त्यांना जेवायला घेऊन जातो तिकडे. आणि आता सत्या आणि मंजू ते दोघी पण आता इकडे यायला निघतात. तर आता ते वाढायला लागतात, दोघे पण वाढायला घेतात. आणि आता इकडं सगळेजण जेवायला बसतात. त्यांना आता सत्या आणि मंजू वाढत असतात. आणि आता वाढत असताना सत्या आणि मंजू हे आता लगेच वाढत असताना इकडं तात्यासाहेबांची बायको तिच्या समोर बसलेली असते त्यांच्या. तेवढ्यात आता इकडं लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या बघतात. आणि मम्मी साहेब म्हणतात "काय इथं तात्याची बायको, आता काय करायचं? हिला आता काहीतरी करावं लागेल मला." आणि त्या अचानक पळत जातात मम्मी साहेब आणि सपना. आणि पळत गेल्यावरती त्या दोघीजणी तिथे आडव्या उभ्या राहतात, त्यांना दिसू नये म्हणून. आणि आता लगेच ते म्हणतात "सत्या माझ्याकडे दे ना वाढायला." "अरे मी वाढते." आणि सपनी आहे ती म्हणते की "अरे माझ्याकडे जी सपनी आहे ती हिला म्हणते मंजूला, "अहो माझ्याकडे द्या ना, मी वाढते." तर ते म्हणते की "नाही, नाही, वाढायचं तुम्ही नाही." "अहो असं काय करताय तुम्ही? वाढायचं नाही, तुम्ही नाही." "अहो वाढतो आम्ही." तर आता लगेच सत्या म्हणतो की "अगं मम्मी तुला माहिती का आज काय आहे ते? अगं आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. अगं तुला माहीत नाही आज काय आहे ते? तुला माहिती का मी का आज हा दिवस साजरी करतो?" तर ते म्हणते की "हो माहिती आहे मला का साजरी करतोय तू. तुझा आज लग्नाचा वाढदिवस आहे." "अरे लेकरा कोकरा वागरा, तुझी आई आहे रे मी. तुला काय वाटलं असंच सोडून देईन का तुला? तू काळजी करू नको." मला ते नेबरचा जरी राग येत असला ना, पण तुझ्यासाठी मी काही करायला तयारी, कारण तुझा हा दिवस खास आहे त्यामुळं. असं म्हणते. आणि आता लगेच ती पण आता लगेच तिथून बादल्या घेते, वाढायला लागते. आणि त्या वाढायला लागल्यावरती गपचूप आता तात्यासाहेबाच्या बायकोला उठून गपचूप तिथून घेऊन जाते रूममध्ये. तर आता इकडं जी मंजुन ते असतात, ते मंजुन ते म्हणतात "असं का वागत असेल मम्मी काय माहिती?" असं म्हणतात. आणि इकडं मम्मी साहेब त्यांना रूममध्ये घेऊन येऊन आतमध्ये दरवाजा लावून घेतात. ते म्हणतात "कोण आहात तुम्ही? दरवाजा का लावला? मला इथं असं कळलं का?" आणि ओरडायला लागतात. तेवढ्यात आता त्या म्हणतात "शांत बस, ओरडायचं नाही." आता बघूया पुढील भागात काय घडतं. आता तात्यासाहेबाच्या बायकोला पहिलं काहीच आठवत नाही. नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.